नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडींकडे. राज ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर MSRDC मंत्री दादा भुसेंनी केला मुलुंड टोलनाका आणि ठाणे आनंदनगर चेक नाक्याचा दौरा. शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांच्या 5 वर्षाच्या अपयशाची पाहणी आयुक्तांनी दिव्यात केली. भाजपा आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष लवकरच निर्णय घेतील, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर सरकार टोल प्रश्नाबाबत जोरदार कामाला लागलेलं दिसतंय. या बैठकीत मुंबई शहराच्या वेशीवरील हरिओम नगर इथल्या रहिवाशांना टोलमधून सूट मिळावी यासाठी थेट रस्ता किंवा पूल बांधण्याबाबत चर्चा झाली होती. याबाबत मंत्री दादा भुसे यांनी अचानक संध्याकाळी मुलुंड टोलनाका इथे जाऊन परिसराची पाहणी केली आणि बैठकीत ठरल्याप्रमाणे शौचालय, पाणी व्यवस्था, अँब्युलन्स या सुविधांबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळेला भुसे यांनी अधिकारी वर्गांना दिलेल्या उत्तरांवर नाराजी व्यक्त केली. तसंच हरिओम नगर इथल्या रस्त्यासोबत सूतची पाहणी केली आणि चर्चा केली. हरिओम नगर इथल्या नाल्यावरील रस्त्याचा प्रस्ताव आधीच तयार असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान दादा भुसे यांनी देवेंद्र फडणवीसांनी टोलबाबत केलेलं वक्तव्य हे सहज केलं होतं असं स्पष्टीकरण दिले. दुपारच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यावर चर्चा झाली. त्यांच्या तोंडून निघालेल्या सहजगत्या शब्द होता. मात्र यापूर्वीच्या मुलाखतींमध्ये त्यांनी स्पष्ट केलं होतं की मुंबईचे एंट्री पॉइंट्स आणि पुणे द्रुतगती महामार्ग वगळून असं ते बोलले आहेत, असं स्पष्टीकरण भुसे यांनी दिलं. मुंबई आणि ठाण्याच्या मधला जो भाग आहे, हरिओम नगर वगैरे, त्या भागातील रहिवाशांच्यासाठी जी काही बैठकीमध्ये चर्चा संपन्न झाली होती, त्यासाठी 2 पर्याय आहेत. एक नाल्यावरनं एक ब्रिज करून रस्ता तयार करणं आणि या सर्व हायवेला अंडरपास देणं. मला वाटतं की आमचा विभाग या संदर्भातला अभ्यास करेल. ऑलरेडी महानगरपालिकेच्या वतीने या नाल्यावरच्या पुलाचा प्रस्ताव आणि रस्त्याचा प्रस्ताव ऑलरेडी तयार आहे, असं पण अधिकाऱ्यांनी सांगितलं. सर, कुठेतरी या ठिकाणी काही दिवसांपूर्वी स्वच्छता नव्हती, शौचालय नाही, ॲम्ब्युलन्स नाही, याची होईल ना. आता आपण बघितलं असेल की 300 मीटरवरचा येलो लाईन आपला आजच्या बैठकीत निर्णय झाला होता, त्याचं काम आता सुरू झालं आहे. सर, पहिलाच तिथे प्रचंड ट्रॅफिक असतं आणि आता ह्याच्यामध्ये जरा ट्रॅफिक परत वाढणार आहे का? त्याच्यामुळे आता ऑलरेडी इथं ट्रॅफिक खूप असतं, पण या कामामुळे किती दिवसाचं काम निघणार आहे आणि किती दिवस या अंडरपासचं तुम्ही काम करणार? नाही, मी कुठं बोललो काम करणार आहोत? मी बोललो अभ्यास करायला सांगितलेला आहे. सर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काही व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रोल होत होता की 3 चाकी आणि 4 चाकी जे वाहन आहे त्यांना मला वाटतं या विषयावर ऑलरेडी दुपारच्याही बैठकीमध्ये आपली चर्चा झालेली आहे. तो त्यांच्या तोंडातला एक सहजगत्या निघालेला शब्द होता, परंतु यापूर्वीच त्यांनी जे काही मुलाखत दिलेली आहे त्या मुलाखतीमध्ये मुंबईचे एंट्री पॉईंट आणि पर्टिक्युलर मुंबई पुणे जो हायवे आहे, एक्सप्रेस हायवे, त्या संदर्भातले टोल वगळून असं ते बोललेलं आहे. आयुक्तांनी दिव्यातील शिंदे गटाचे तथाकथित नेते मडवी आणि त्यांच्या अन्य नगरसेवकांच्या मागील 5 वर्षाच्या अपयशाचा पाहणी दौरा केला. असा घणाघात भाजपाचे माजी मंडळ अध्यक्ष आणि सेव्ह दिवा फाउंडेशनचे अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी आयुक्तांच्या दौऱ्यावर बोलताना केलाय. दिवा शहरात नागरी सुविधांची महत्त्वाची कोणतीच कामं मागील 5 वर्षात मार्गी लागली नाहीत, हेच आयुक्तांच्या पाहणी दौऱ्यातून स्पष्ट होतंय. दिवा पूर्व पश्चिम ब्रिज, त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न, पाणी वितरणासाठी स्वतंत्र पाण्याच्या टाक्या, पाणी रिमॉडेलिंग योजनेअंतर्गत टाकण्यात आलेल्या नव्या पाईपलाईन्स अद्याप सुरू नसल्यानं नागरिकांना पाणी टंचाई भेडसावते. मुख्यमंत्र्यांनी पाणी योजनेचं उद्घाटन करून ही अद्याप जनतेला पुरेसं पाणी मिळत नाही. मग पाण्यासाठीचा निधी गेला कुठे, असा प्रश्न रोहिदास मुंडे यांनी विचारलाय. दिव्यातील कचरा समस्या, गटारांची समस्या, फेरीवाल्यांचे प्रश्न, वाहतूक कोंडी अशा अनेक प्रश्नांवर सत्ताधारी शिंदे गटाचे माजी नगरसेवक अपयशी ठरल्याचं या पाहणी दौऱ्यातून आयुक्तांच्या लक्षात आलं असेल, असा सणसणीत टोला भाजपाचे माजी मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी लगावलाय. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी आज दिव्याचा दौरा केलेला आहे. इथले तथाकथित नेते रमाकांत मडवी आणि त्यांचे अन्य नगरसेवक
यांच्या या अपयशाचा हा दौरा होता. गेल्या 5 वर्षात दिव्यात विकास कामं ही झालेलीच नाही आहेत. कॉन्क्रीटचे रस्ते केले म्हणजे विकास झाला असा होत नाही. दिवा शहरात नागरिकांची कोणतीच कामे मागील 5 वर्षात मार्गी लागलेली नाही आहेत. आयुक्तांच्या या पाहणी दौऱ्यात त्यांना हे लक्षात आलेलं आहे. आज तुम्ही बघाल तर दिव्यातला आरोबी ब्रिजचा प्रश्न आज तसाच प्रलंबित आहे. त्यानंतर लोकांना पाणी पिण्यासाठी नाही आहे. पाणी ही लोकांची मूलभूत गरज आहे. 221 कोटी रुपये निधी देऊन सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करून सुद्धा अजून लोकांना तिथे पाणी मिळत नाही. जो रिमोल्डिंगसाठी जो निधी आला होता ते जे लाईनी ज्या काही टाकण्यात आले त्या अजून लोकांना चालू केलेल्या नाही आहेत. गटरं नाही आहेत, हॉस्पिटल नाही आहे. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मूलभूत गरजा आहेत त्या लोकांना अजूनपर्यंत मिळालेल्या नाहीत. त्याच्यामुळे आजचा हा आयुक्तांनी जो दौरा केलेला आहे हा इथल्या स्थानिक सत्ताधारी जे माजी नगरसेवक होते त्यांच्या हा अपयशाचाच दौरा होता. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष लवकरच निर्णय घेतील. त्यांना देखील विविध प्रकारचे कागदपत्र तपासावे लागत आहेत. त्यामुळे निर्णय घेण्यास उशीर होतोय. मात्र न्यायालयाच्या म्हणण्यानुसार अध्यक्ष हे आता लवकरच शेड्यूल देतील असा विश्वास खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलाय. निवडणूक आयोगानं यापूर्वी खरी शिवसेना आम्ही आहोत हे स्पष्ट केलंय. त्यामुळे आम्ही देखील आता अध्यक्षांकडून निर्णयाची वाट बघतोय असंही त्यांनी स्पष्ट केलं. ठाण्यात घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळेला त्यांच्या समवेत शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के देखील उपस्थित होते. यापूर्वी दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे विचार देत होते. याच विचारांचं सोनं लुटण्यासाठी सर्वजण एकत्र येत होते. बाळासाहेब ठाकरे यांनी याच दसरा मेळाव्यातून काँग्रेसला गाडण्याचे विचार दिले होते. परंतु आता हिंदुत्वाचे विचार बाजूला पडले असून केवळ काँग्रेस अशी कशी वाढेल यासाठीच प्रयत्न केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे उद्धव ठाकरे हे मालमत्तेचे वारसदार आहेत, परंतु हिंदुत्वाचे आणि बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत असंही त्यांनी यावेळेला बोलताना सांगितलं. मागील 1.5 वर्षांपासून राज्य सरकारनं सर्वच निर्बंध दूर केले. त्यामुळे सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत असल्याचं त्यांनी सांगितलं. संजय राऊत यांच्याबाबत त्यांना छेडलं असता काही लोकांवर बोलायला मला आवडत नसल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र नरेश म्हस्के यांनी संजय राऊत हे भंगार मनोवृत्तीचे असल्याचा पुनरुच्चार केला. तसंच त्यांनी पक्षाला भंगारात नेण्याचं काम केले. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या गोदामात भंगार बनवून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केलाय. निर्णय घ्यावा असं देखील म्हटलेलं आहे. लवकर जर आदेश मंगळवारपर्यंत दिले नाही तर आम्ही त्यावरती बोलू. मात्र या संदर्भात अध्यक्ष अजून काय निर्णय लागत नाही. या संदर्भात काय सांगतात? मला वाटतं जेव्हा सुप्रीम कोर्टाने स्वतः निर्णय घेण्यासाठी किती कालावधी लागला आपल्याला माहिती आहे. कारण की हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी तपासाव्या लागतात. प्रत्येकाचं म्हणणं जे आहे ते ऐकून घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की अध्यक्ष महोदयांकडे जे आहे सगळे अधिकार आहेत की कोण शिवसेना पार्टी आहे, कोणाला धनुष्यबाण मिळालेला आहे आणि हा अपात्रतेचा निर्णय जो आहे तो पूर्णपणे स्पीकरकडे जो आहे तो देण्याचं काम जे आहे अधिकार देण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलं. आणि आता त्याच्यामध्ये देखील जे आहे हे स्पीकर साहेबांनी सगळ्यांचे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी मागवले. मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी आले आणि ते तपासण्याचं काम स्पीकर साहेब त्या ठिकाणी करतायत. आणि मला वाटतं ती एक प्रोसिजर असते. त्या प्रोसिजर त्याला एक वेळ जो लागणार तो वेळ त्या ठिकाणी लागणार आहे. आणि मला वाटतं त्या ठिकाणी मंगळवारी जसं कोर्टाने आदेश केलेत की त्या ठिकाणी शेड्यूल दिला पाहिजे. मला वाटतं स्पीकर साहेब त्या ठिकाणी नक्कीच शेड्यूल त्या ठिकाणी देतील. आणि आम्हीही सगळे लोक जे आहेत ते वाट पाहतोय. आम्हाला बाबा हा विषय जो आहे तो रेंगाळला पाहिजे असं कुठेच वाटत नाही. आम्हालाही हा निर्णय जो आहे हा लवकरात लवकर त्या ठिकाणी पाहिजे की बाबा आम्ही जे कोर्टामध्ये सांगितलेलं आहे. कारण की ह्याच्या अगोदर आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये ऑलरेडी जिंकलेलो आहे. इलेक्शन कमिशनमध्ये आम्ही ऑलरेडी पात्र झालेलो आहे. आम्ही प्रूव्ह केलेलं आहे की खरी पार्टी शिवसेना जी आहे ती आम्ही आहोत. म्हणून आम्हाला शिवसेनेचं नाव असेल, त्याचबरोबर धनुष्यबाण असेल आणि त्याचबरोबर कोर्टाने जसं आदेशित जे आहे ते स्पीकर साहेबांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. मला वाटतं स्पीकर महोदय जे आहे ते मंगळवार त्या ठिकाणी नक्कीच त्या ठिकाणी शेड्यूल देतील आणि लवकरात लवकर जो आहे हा जो काही निर्णय आहे हा स्पीकर महोदय तो आहे तो त्या ठिकाणी घेतील.
আমার নাম সুলতানা খাতুন। আমার বাচ্চার বয়স 2.5 বছর। আমার বাচ্চা ইঞ্জেকশন টাইমে নিত। আমার বাচ্চার শরীর অসুস্থ হওয়ার কারণে আমার বাচ্চা কিছু ইঞ্জেকশন নিতে পারেনি। আমি খুব ভয় পেয়ে গেছিলাম এটা নিয়ে, আমি কি করব, অনেক কিছু হয়ে গেছে। তারপর আমি দেখলাম আমি কি করে কি করতে পারবো। আশাদি আমার বাড়িতে আসলো, আশাদি আমাকে জানালো মিশন ইন্দ্রধনুষ একটি ক্যাম্প বসছে বাচ্চাদের জন্য, যেখানে আমি নিয়ে গেলাম। নিয়ে যেতে আমার বাচ্চার যে কটা টিকা বাকি ছিল সেগুলো সব দেওয়া হলো। তাতে বাচ্চা আমার অনেক ভালো হলো, আমার বাচ্চা সুস্থও আছে। আমি ধন্যবাদ করতে চাই আশাদিকে এবং মিশন ইন্দ্রধনুষকে। मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकात पादचारी पुलाचा 5 मीटर रुंद गर्डर टाकण्यासाठी शनिवार संपून रविवार सुरू होताना मध्यरात्री वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे। त्यामुळे काही लोकल वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले। मध्य रेल्वेच्या माहितीनुसार ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 आणि 2च्या CSMTच्या दिशेकडील 5 मीटर रुंद पादचारी पुलाचे 4 गर्डर लॉन्च करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तो मुलुंड ते कळबाडाहून धीम्या मार्गिकेवर असेल। मध्यरात्री 12:30 ते पहाटे 5:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल। ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुटणाऱ्या डाऊन लोकल मुलुंड आणि दिवा स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील। त्या ठाणे, कळबा आणि मोवरा स्थानकात जलद मार्गावर थांबतील। ठाणे मेट्रो प्रकल्पाला गती मिळावी यासाठी घोडबंदर मार्गालगतच्या मोघरपाडा परिसरात कारशेड उभारणीसाठी राज्य सरकारकडे जागा हस्तांतरित होताच या कामासाठी घाईघाईत मागवण्यात आलेल्या निविदेत ठेकेदाराच्या पदरात मंजूर रकमेपेक्षा 200 कोटी रुपयांचं अधिकचं दान पडणार आहे। या कामासाठी 905 कोटी रुपयांच्या अवाढव्य अशा ठेक्यास मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणानं नुकतीच मंजुरी दिली आहे। मूळ निविदा रकमेपेक्षा 200 कोटी रुपयांनी जास्त म्हणजे 24% अधिक रकमेचं हे कंत्राट वादात सापडण्याची चिन्ह दिसत असतानाच प्राधिकरणानं मात्र या प्रकरणाचं खापर थेट सल्लागार कंपनीवर फोडलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात रडत खडत सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कामास गती मिळावी यासाठी काही दिवसांपूर्वी मेट्रो कारशेडसाठी मोघरपाडा येथील जागा हस्तांतरणाचा तिढा कसाबसा सोडवण्यात आला। जागा हस्तांतरण होण्यापूर्वीच प्राधिकरणानं कारशेडच्या कामासाठी 711 कोटी 34 लाखाचं अंदाजपत्रक जाहीर केलं। या अंदाजपत्रकाच्या आधारे निविदा प्रक्रिया राबवण्यात आली। हा मार्ग मार्गी लागावा यासाठी घाईघाईतच राबवल्या जाणाऱ्या या प्रक्रियेविषयी सातत्यानं उलटसुलट चर्चा चालू असतानाच मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आलेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मूळ अंदाजपत्रकीय रकमेपेक्षा 195 कोटी रुपयांनी अधिक असलेल्या 905 कोटी रुपयांच्या निविदेस मंजुरी देण्यात आल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। मेसर्स SEW आणि VSE यांच्या एकत्रित कंपनीचे 24% वाढीव दराची निविदा बहाल करण्यात आली असून हे करत असताना प्रकल्प सल्लागारांना चुकीच्या रकमेची निविदा तयार केल्याचं खापर फोडण्यात आलंय। ठाणे जिल्ह्यात मद्य विक्रीचं प्रमाण वाढलं असून याचा गैरफायदा घेऊन काही मद्य विक्रेते शासनाचा महसूल बुडवण्याचा प्रयत्न करत असतात। तरी ठाणे उत्पादन शुल्क विभागानं अशा दारूवर पाळत ठेवून गेल्या 6 महिन्यात 1501 गुन्ह्यांची नोंद करून 1010 आरोपींना अटक केली आहे। जप्त केलेल्या 5 कोटी 27 लाखाच्या मुद्देमालामध्ये हातभट्टी दारू, रसायन, विदेशी मद्यांबरोबर 44 वाहनांचा त्यात समावेश आहे। हातभट्टी दारू तसंच देवदमण, गोवा अशा परराज्यातील दारू विक्रीस बंदी असताना देखील ठाणे जिल्ह्यात अवैध दारूचा व्यवसाय सुरू असतो। या मद्य तस्करांविरोधात ठाणे उत्पादन शुल्क विभागानं धडक मोहीम राबवली आहे। एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात 5 कोटी 27 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ. निलेश सांगडे यांनी दिली। जिल्ह्यात ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ इत्यादी ठिकाणी पथकं तैनात असून 6 महिन्यात 924 वारस तर 577 बेवारस गुन्ह्यांची नोंद केली आहे। यामध्ये 1010 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे। एप्रिल आणि सप्टेंबर या 6 महिन्यात 7375 लिटर हातभट्टी दारू, 8,52,000 लिटर रसायन, 329 लिटर देशी मद्य, 260 लिटर विदेशी मद्य, 345 लिटर बियर, 443 लिटर ताडी, 470 किलो काळा गोळ, दुसऱ्या राज्यातील 131 लिटर मद्य, 44 वाहनं असा मुद्देमाल जप्त केला आहे। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. राज ठाकरेंशी झालेल्या चर्चेनंतर MSRDC मंत्री दादा भुसेंनी केला मुलुंड टोलनाका आणि ठाणे आनंदनगर चेक नाक्याचा दौरा. शिंदे गटाच्या माजी नगरसेवकांच्या 5 वर्षाच्या अपयशाची पाहणी आयुक्तांनी दिव्यात केली. भाजपा आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार विधानसभा अध्यक्ष लवकरच निर्णय घेतील. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर कोलपाट रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.